ती बातमी पुण्यामध्ये बोरवेलमुळे मेट्रो बोगद्याला भगदाड पडलं। मेट्रोचं काम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये पाण्याची गळती झाली। वेळेत उपाययोजना करून भगदाड बुजवलं गेलंय। पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला मोठा धोका निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। बोर पाडताना शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मेट्रो बोगद्यामध्ये भगदाड पडून पाण्याची गळती सुरू झालेली। वेळेत उपाययोजना करून भगदाड बुजवण्यात आलाय। या गंभीर प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी रोहन कदम या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। पुण्यातील स्वारगेट पासून शिवाजीनगर पर्यंत भूमिगत मेट्रो सुरू झालेली आहे आणि ही मेट्रो धावते जमिनीच्या काही अंतर खाली मीटरवरती। बोगदा निर्माण करून ही संपूर्ण मेट्रोचा प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आलेला आहे, परंतु याला मोठा धक्का लागलेला पाहायला मिळतोय। कारण पुण्यातील शुक्रवार पेठ मध्ये सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी एका इस्माने ही बोर जी आहे ती घेण्याचा प्रयत्न केला आणि याच्याच अगदी खाली मेट्रोचा बोगदा आहे आणि स्वारगेट पासून मंडईकडे जाणाऱ्या स्टेशन पर्यंत ही मेट्रो जी आहे ती तिथून धावते। त्या बोगद्याला या मेट्रोच्या संपूर्ण वाहिनीला जी आहे ती या बोरवेलमुळे धक्का लागलेला पाहायला मिळतोय। जवळपास 6 इंचाचं छिद्र जे आहे ते मेट्रोच्या बोगद्यामध्ये पडलेलं होतं आणि 14 मार्च रोजी मेट्रोचं कामकाज करणाऱ्या किंवा मोटरमनला जी आहे ती याबाबतची माहिती मिळाली। कारण का पाणी जे आहे ती या 6 इंच छिद्रामुळे मेट्रोच्या बोगद्यामध्ये झिरपत असल्याचं कळालं आणि त्यानंतर विविध टेक्निशियन असतील किंवा इतर मेट्रोचे अधिकारी असतील त्यांनी या बोगद्यामध्ये जाऊन पाहणी केली, तर जवळपास 6 इंचाचं छिद्र जे आहे ते त्यांना पाहायला मिळालं होतं। कारण या बोरवेलमुळे मोठं छिद्र जे आहे ते या मेट्रोच्या संपूर्ण बोगद्याच्या लाईनमध्ये झालेलं होतं, परंतु सुदैवाने कुठलाही मोठा फटका जो आहे किंवा कुठलीही हानी जी आहे ती यावेळी झालेली नाही, परंतु मेट्रोचं मोठं नुकसान यामुळे झालेलं पाहायला मिळतंय। संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र।